तर उद्यापासून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार होती। त्याची तयारी करायला आपले मावळे चौकामध्ये जमली होती। सगळ्यात पहिला आपल्याला महाराजांची मूर्ती वगैरे धुवून घ्यायची होती। श्रीन भावानं एकदम व्यवस्थित मूर्तीला धुवून घेतलं, मग मूर्ती व्यवस्थित पुसून घेतली। उद्याची सगळी तयारी पूर्ण झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या दौडचा पहिला दिवस होता। आपले सगळे मावळे तयार होऊन आलेले आणि सगळ्यात भारी म्हणजे मोठ्यांच्या पेक्षा लहान मावळ्यांची गर्दी जास्त दिसाली। मग ध्वज उभा करून आपल्या दौडीला सुरुवात झाली। दौडला सुरुवात झाल्यानंतर ज्या गल्लीतून दौड जाणार असते त्या गल्लीमध्ये ध्वजाचं अशा प्रकारे स्वागत केलं जातं आणि जागोजागी ध्वजाची पूजा केली जाते। आणि ज्या मार्गावरून ध्वज जाणार असतो त्या मार्गावरती रांगोळ्या वगैरे काढून ध्वजाचं स्वागत करतात। मग शेवटी ध्वज मेन चौकामध्ये येतो। देहमंत्र प्रेरणामंत्र घेऊन श्री दुर्गामाता दौडीचा पहिला दिवस संपन्न होतो। अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला।